इकडे समोसे घेतलेत, इकडे सरांचे पावभाजी. हे आमचे निलेश सर. समोरचे हे बघ असे एकदम माचेच्या डब्यांसारखे वाटतात, छोटे छोटे छोटे. गुड मॉर्निंग. काय बोलतो? डायरेक्ट इकडे झालो. सूर्य बघा एकदम आपल्या इकडं समोर आहे, कारण मॉर्निंग एकदम जबरदस्त झालं, मस्त वाटतंय. सकाळ सकाळी एवढे मोठे बॅग भरले, इकडे नाश्ता रेडी आहे, हेल्मेट रेडी आहे, चार्जर घेतलाय. आजच्या दिवसाची सुरुवात तर झालेली आहे बघा. सकाळ सकाळी एवढे मोठे बॅग भरले, इकडे नाश्ता रेडी आहे, हेल्मेट रेडी आहे, चार्जर घेतलाय आणि निघालो. तुम्ही मला सकाळ सकाळी चाललोय कुठे, सकाळ सकाळी चाललोय कुठे तुम्हाला गाडीवर बसल्यावर सगळ्या गोष्टी सांगू डिटेल्स मध्ये. पहिली आता लाल गाडी आहे ना, ती वरती चढवायची, वरती आणून ठेवू, तिला वॉश वगैरे करून ठेवलेली. बाहेर आल्यावर कसं होतं, धूळ बसते, परत ते खराब होऊन जाते, त्याच्यामुळे बऱ्याच दिवसासाठी थांबणार आहे तिथं, म्हणजे इथं वरती सध्या तरी. तर तिला पहिले वरती चढवून नाश्ता करून घेतो, त्या गाडीला वरती चढवूया. आणि नेमकी आता 220 झाली होती, बॅटरी डेड. तिला काल दिली होती चार्जला, पण सेल्फ नाही. त्याला एका धक्का मार गाडी चालू केली. इथे वॉशिंग सेंटरला होतो, तिकडून घरी आलो, बॅटरी चार्जला दिली, ती आत्ता घेऊन आलो 7 वाजता. वाजले होता बरोबर 7:30. तर निघायचं, पहिले नाश्ता करूया, ती गाडी चढवू वरती, आणि मग गाडीवर बसल्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. कुठे काय कशासाठी चाललोय आणि नंतर काय होणार आहे सगळ्यात. गाडी आता इकडून चढवली, वरती ठेवल्या आतमध्ये, कारण म्हणजे कसं टेन्शन नाही. मागच्या वेळेला काय झालं, इथं ठेवलेलं ना बाहेर, तर एका जागी गाडी उभी असली आणि कवर टाकून ठेवलं ना, बाहेर उंदीर असतं. मागच्या टायमाला उंदराई काम लावलेलं, जवळपास 1 तारखेची वायरी आणि 5चा पॅनल खरेदीला, तो 3,000 जवळपास 13, 14, 15 इकडे तिकडे ते सगळं गेलं होतं. त्यामुळे डायरेक्ट गाडी आतमध्ये उभी केली. तर काही जण कसं आहे, काही जण थोडं वेगळं वाटेल, अरे गाडीच होती तर इथं शेड पण नाही, इथं पण झाली असती. पण कसं आहे, आता गाडी माझ्याशिवाय कोण दुसरं चालवत नाही. गाडी इथं बाहेर गेलो, जरी बाहेर असलं शेड असले तरी पण ती धूळ उडणार, त्याच्यामुळे वॉश करून गाडी वरती राहते, टेन्शन नाही. त्याच्यामुळे कसं आहे, प्रत्येकासाठी नुसती मशीन असू शकते चालवण्यासाठी, पण आपल्यासाठी आपली गाडी जीव आहे. आपण थोडंसं काय असलं तर लगेच करतो, काय ठेवत नाही गाडीचं. गाडी अजून पण एकदम तशीच आहे, जशी आणली होती तशी. अजून पण कोण बोलणार नाही गाडी जुनी आहे म्हणून. त्या कंडिशनला मेंटेन ठेवलेली आहे गाडीला. त्याच्यामुळे गाडीला कसं म्हणतो हे नको, कारण कसं आहे, आता मी चाललोय, त्याच्यामुळे कुठं चाललोय काय चाललोय ते तुम्हाला गाडीवर बसल्यावर सांगतो. त्याच्यामुळे ती गाडी आतमध्ये ठेवलंय. तर आता कसं आहे, जेव्हा येऊ ना तेव्हा हिच्यासोबत लॉंग ट्रिप आपली होणार आहे, डायरेक्ट तेव्हाच निघेल. त्यासाठी आता सध्या हिला बाय बाय करतो, कारण का आता निघणार नाही जवळपास 2 महिन्यात. आणि जेव्हा येऊ तेव्हा आपली लॉंग ट्रिप होणार आहे. कुठं जाणार आहे, जेव्हा तिकडून येऊ ना, आता मुंबईवरून चाललो तिथून, त्यावेळेला तुम्हाला सांगेल. त्यावेळेला ही गाडी डायरेक्ट निघेल, तोपर्यंत गाडी उभीच आहे. फक्त बारीक सेल्फ मारून चालू होईल गाडी. बॅटरीचे टर्मिनल मी खोललेत ना, त्याच्यामुळे सेल्फ मारून 2-4 दिवसातून चालू करून ठेवायला सांगेल. बॅटरी पण थोडी चार्ज होईल, तर बॅटरी उतरायला नको. तर आता बाकी सगळे पॅकिंग वगैरे झालंय, जास्त नाही घेत, निघूया, कारण 8 वाजता आलेत, 9-10 बजेपर्यंत परत तिकडे पोहोचायला होईल. चलो बाय बाय, मिलते बड़े दिनों के बाद. और जब मिलेंगे बड़े दिनों के बाद तब हम जाएंगे बड़े राइड पे. तब तक के लिए तू अपना ख्याल रख. चलो हिला ठेवल्या आतमध्ये, आता निघूया, कारण जवळपास 8 वाजलेत. अजून काय राहिलं, चष्मा आपला. चलो जी चलो, निघालो. जरा अँगल काय वाटतंय, अँगल खाली वाटतं काय, थोडंसं नाही तर वरती करायला. थोडा कट वाटतं ना, थोडा वरती घेऊ. पहिले पेट्रोल भरायला लागलंच, पेट्रोलवर थांबू, करू मग तुमच्याशी गप्पा गोष्टी करतो. कारण कुठे चाललो आहे ते सांगायलाच पाहिजे ना तुम्हाला. त्याच्यावरून जरी कुठे चाललो असलो तरी पण व्हिडिओ का आपल्या थांबणार ना, व्हिडिओ येणारच ज्या आहेत शेड्यूलवर त्या. चलो जी चलो, पेट्रोल वगैरे टाकलं, निघालो आता. तर डायरेक्ट थांबायला ऑफिसला. पहिला प्लॅन थोडा वेगळा होता, की पहिला डायरेक्ट जायचं तो घाटकोपरला, बॅग वगैरे ठेवू आणि गाडी ठेवून दुसरी गाडी घेऊन यायचं होतं, कारण ह्या गाडीचं थोडंसं काम करायचं आहे. तिथे फिल्टरची वगैरे लाईट दिसते, अजून छोटं मोठं आहे, काय चेंज करतो, लाईट्स घेतलेले आहेत लावायला, ते सांगतो तुम्हाला नंतर. तर बोललो ते करून घेऊ आज, आणि येताना त्याची गाडी घेऊन. पण तो बोलते मला पण जायला गाडी लागेल ना, बोलते धावायला, त्याच्यामुळे गडबड आहे. त्याच्यामुळं मग बोललो 2 दिवस पुढे करू, कारण सॅटर्डे संडे मग होऊन जाईल ॲडजस्ट.
नाही सकाळ सकाळी तर पोरं दिसायला लागली शाळेतली, कारण आता सुट्टी होती सर्वांना गणपतीची. गणपती सुट्टी संपल्यावर सगळेजण बॅक टू वर्क असं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचा कॉलेज शाळा वगैरे सगळ्या सुरू झाल्या. सूर्य बघा एकदम आपल्या इकडं समोर आहे, कारण मॉर्निंग एकदम जबरदस्त झालं, मस्त वाटतं आहे. एकदम हलके हलके सूर्याची किरणं पडलेत दोन्ही साईडने, ग्रीनरी. आणि आपण चाललो कारण सकाळ सकाळी आहे ना निघण्याचा हाच फायदा असतो, जास्त ऊन नसतं आणि एनर्जी लेवल पण हाय असते. आपण जास्तीत जास्त अंतर कवर करू शकतो. आणि जेवढं लेट होतो ऊन वरती वाढत जातं ना तेवढा मग कंटाळा येतो. तर आता चाललो आहे मी कुठे ते सांगतो तुम्हाला. तर कसं आहे, मी ऑफिस स्किप केलं होतं, कारण का आपण स्वतःचे सगळे कामं घेतो, सर्व करतो, सगळीच ऑल ओव्हर. ज्यांना माहिती आहे. आता बाकी ते मी डिस्क्रिप्शन नाही करत. बट आता कसं आलं तर इलेक्शन आहे. मी ज्या कंपनीत काम करायचो तिथे ॲज अ व्हिडिओ एडिटर म्हणून मी काम करायचो, व्हिडिओ शूट्स एडिटिंग वगैरे. त्याच्यामुळे आय थिंक लास्ट इयर पण मला वाटते इलेक्शन जेव्हा होतं तेव्हा मी पुण्याला होतो ह्याच्यासाठी, म्हणजे क्लायंटच्या शूटसाठी आणि एडिटिंगसाठी. तर आता पण सेम, आता नोव्हेंबरला आय थिंक आपले इलेक्शन आहेत सर्व. त्याच्यामुळे परत कॉल आला, जमेल का? मी एवढं करतो ॲडजस्ट, होऊन जाईल म्हणून आता 2 महिन्यासाठी परत जॉईन करतो आहे. पण परमनंट नाही, 2 महिन्यासाठी. कारण त्याच्यात एकदा परत अडकलो ना माणूस की अडकलाच त्याच्यात परत. कारण त्या 8 तासामध्ये माणूस डिवाईड झाला की बाकी तो काहीच नाही करू शकत, की डिवाईडलाच. त्याच्यामुळे आता 2 महिन्यासाठी चाललो आहे. आला होता म्हणून, कारण कसं आहे जे आपलं प्रोफेशन आहे ते तर आपण सोडू शकत नाही ना, ते तर आपल्याला करायलाच पाहिजे. आपण ऑफ द कॅमेरा पण आपले ही बाकी सर्व कामं चालू असतात, कारण प्रत्येक गोष्ट का आपण कॅमेरा दाखवू शकत नाही. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तिकडे चाललो आहे. पण तिकडे चाललो आहे ह्याचा अर्थ असा नाही की ब्लॉग आपले येणार नाही. ब्लॉग जे आहेत त्या ब्लॉग येणार. मी सर्व जेवढं मला जसं टाईम जमेल तसं मी सगळं शूट करणार, तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि तिकडून आलो की मग 2 महिन्यानंतर आपली ट्रिप फायनल आहे. फक्त कुठे जाणार आहोत ते तुम्हाला त्यावेळेलाच सांगेल. हा बस आलं शहाबाज. आणि इकडे आहे ना शनिदेवाचं मंदिर आहे, ते पण भरपूर फेमस आहे. हे बघा इथून आतमध्ये, म्हणजे कधी तुम्ही येताय ना, म्हणजे बाहेरून कोण व्हिडिओ बघता त्यांच्यानंतर आपल्या इथल्या लोकांना माहिती आहे तर नक्की जा. मस्त आहे मंदिर. आणि काय होतं आहे, गणपती आता 10 दिवस कसं कंटिन्यू जागरणच चालू होतं ना, त्याच्यामुळे एवढं झोपलो आहे तरी पण आहे ना डोळ्यावर झोप आहे. आणि कंटिन्यू असा तो आम बोलतात ना, आलेलं बॉडी थकते पूर्ण, तसं झालेलं आहे. अजून पण येतं, रात्री एवढं झोपलं तरी पण डोळ्यावर अजून झोप येते. आयला बघ काळा ढगाला एकदम, सनलाईटच गायब झाली पूर्ण. काळा ढग कसला आहे, ह्याचा आहे का धुरेचा आहे? धुराचा आहे बघा, तिकडून सगळं मिक्स त्या काळा ढगात. कंपनीचं लुक बघा, तिकडूनपर्यंत पूर्ण वाढली आता कंपनी. आणि इथून पूर्ण सालावपर्यंत आहे. म्हणजे किती मोठी कंपनी असेल तुम्ही विचार करू शकता. हे बघा इथून तर, हे तर इकडचे होते लेफ्ट साईडला भरपूर वाढलं तिकडं, आणि इथून सालावपर्यंत म्हणजे किती एरिया आहे. आणि इथं आलो ना की हे ट्रक कंटिन्यू चालू असतात ना, त्याच्यामुळे लालमध्ये धूळ पूर्ण कपडे खराब होतात. इकडे नजर जाईल तिकडे नुसते ट्रक सगळे लाईन चालणार नाही कंटिन्यू. आणि हा रोड एक टाईम असा होता का रोडची अवस्था बघवत नव्हती, आणि आता मस्त आला. आता काही यायला वाटत नाही, लोक इकडून यायची म्हणजे कंटाळायची. आणि पेंडला ब्रिज नव्हता ना, ब्रिजच्या इथं आलो की जवळ तिथे आलो पेंडला की 1 तास जायचं तिथून पुढे घरी पोहोचायला. पेंडवरून 1-1.5 तास. हा रोड बघा ना, असं 2 डोंगरांच्या मधून असं गेलेला, म्हणजे डोंगर कापून कसं सरळ बनवलेलं आहे, एकदम स्ट्रेट दिसतो. हा रस्ता बघा कसा ना, असं टर्न म्हणून असं डायरेक्ट आतमध्ये डोंगरात चालला म्हणून 1 नंबर वाटतं. आणि आता बघा, आता कर्नाळा किल्ला जवळ आलो आहे, त्यामुळे इथून प्रॉपर दिसत असेल. हे भारी वाटतं एकदम. हे नंतर मोठे झाले ना ट्री, ते अजून मजा येईल बघायला. हे कलरचे ट्री लावले सगळे, छोटी छोटी रोपं आहेत सगळे जे लावलेले. त्याला एकदम मोठी झाली ना की बघायला मस्त वाटतं. ते पूर्ण लागतील असे. चला चला काका चला. समोरचे हे बघ असे एकदम माचीच्या डब्यांसारखे वाटतात, छोटे 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 सगळे. एवढ्याशा खिडक्या दिसतात सगळ्यांच्या. इकडे कन्स्ट्रक्शन पॉवरफुल. अजून चलो आता ह्या रस्त्याला इकडे लागलो, आता टेन्शन नाही. एअरपोर्टचं काम पण बघायचं चालू आहे. बाकी तिकडचं स्ट्रक्चर दिसतंय बघा पूर्ण उभं झालेलं त्या साईडचं. बाकी हा सगळा टोटल एअरपोर्ट आहे. काम फटाफट चालू आहे, होईल
सर्व्हिस लेन जाऊया म्हणजे इथून डायरेक्ट बाहेर पडते. SGT इंटरनॅशनल स्कूल. अरे यार किती खड्डे पडले रोडला पण बेकार. तरी असं सुकं असतं ना तेव्हा एवढं का वाटत नाही, पण जे पाणी भरलेलं असतं ना तेव्हा तर हालत होते. आणि खड्डा कळत नाही ना. हा बघा हाय तोंडातला शब्द तोंडातच. फोर व्हीलरच्या मागे राहिलो ना की अशी गडबड होते. फर्स्ट टाईमची सुरुवात झाली हो. आता सर्वांची गर्दी असेल नाही बघा. प्रत्येकजण ऑफिसला जायला उभं आहे. ऑफिस कॉलेज. मुंबईची कशी एकदम धावपळीचंच जीवन हो. आरामाचं नाही. सकाळपासून कोण झोपतच नाही. ट्रेनला पण सकाळपासून चालू ते बघा. प्रत्येक इथे खाली बघाल बस स्टँडच्या इथे प्रत्येकजण उभं आहे. आपण बसने जायचं बोलल्यावर ना ते बरोबर तेवढ्या टायमात थांबायला लागतं. मग ती बस येते. बस आल्यावर मग सगळ्यांची गर्दी. आपली गाडी असली स्वतःची मग काय वाटत नाही. बसने पण फिरलो, ट्रेनने पण फिरलो, पण जेव्हा ही गाडी घेतली इकडे ऑफिसमध्ये तेव्हा नंतर मग ट्रेन आणि बसचा संबंध झाला नाही. कुठं पण गेलो रे गाडी. जस्ट आहे ना आता ऑफिसला पोहोचलो इथे. कारण कसं आहे आपल्याकडे ID नाही ना. कारण आता आपण फक्त 2 महिन्यासाठी जाऊ. त्याच्यामुळे खाली एंट्री करावी लागते. त्यांच्याकडे ID नाही. त्यांच्यासाठी ती एंट्री केली. तिथून जेव्हा राईट मारतर 19-20 नंबरची लिफ्ट आहे. तिथून वरती जा. तर वरती गेल्यावर बघूया सगळ्यांना भेटतो. आणि मी एवढी मोठी बॅग घेऊन चाललो. आता आपण लिफ्ट जवळ जाऊया आणि वरती ऑफिसला पोहोचलो. कारण जाम पसार आहे आणि सगळे गाड्यांची बाहेर लाईन आहेत. भरपूर गाड्या आहेत. नंतर खाली उतरलं का दाखवेल. परत ऑफिसला जाऊया. काय हाल हवाल आहे आपला सूट होत आहे नाही होते सगळ्या परत होत आहे. कारण कसं आहे भरपूर गॅप पडले त्याच्यामुळे सगळे गडबड आहे. मोठे बॅग घेऊन आता आपली माणसं तिकडे आहेत. आपलं नाही कोण ओळखीच. गुड मॉर्निंग काय बोलतो. डायरेक्ट इकडे झालो. बाकी काय बोलतो. मस्त अरे मी आलो ना तो डायरेक्ट इकडे झालो. जेवण ऑफिसमध्ये बसलो. आता सध्या तरी आमची 3च माणसं ओळखी. तो मयूर आणि इकडे आपले सतीश सर. बाकी आता हे ऑफिस सगळं नवीन झालंय पण बाकी कोण ओळखीचं नाही सध्या. कारण सगळं नवीन केलंय आणि आमच्या सोबतची होती ती पण बरेच जण गायब झाली. त्याच्यामुळं होईल हळूहळू ओळख. ना पूर्ण जेवढे आपले ऑफिस आहेत ना त्यांचे एवढ्या सगळ्यांचा वरता पॅन्ट्री हा. कारण इकडचा क्राऊड बघून ना माझा आवाज कमी येईल पण हे बाजूचा आवाज जास्त येत असेल. कारण एवढे सगळेजण बसले. कारण आपला आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे मी काय आम्हाला आता इकडून सुरुवात करू. तर जेवून घेतो दाखवतो थोडं आता याच्या सगळं ओव्हरऑल काय काय ऑफिसमध्ये. बाकी आता डेली भेट होईलच आपली सगळं. जास्त काय बघू नका. क्राऊड चेक करा. सगळा ऑफिसचा क्राऊड आहे टोटल. हे समोसे घेतलेत. इकडे सरांचे पावभाजी. हे आमचे निलेश सर ऑफिस मधले गुरुवारी या निलेश सर व्हिडिओ वाले. चला आता निघालो इथून ऑफिसमधून. कारण आता अवतार झाला. कारण हे बघा पाठीमागे बॅग आहे परत ही आहे त्याच्यामुळे आता गोप्रो लावत नाही. आता जायचं डायरेक्ट घरीच. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.